हरिओम. अमृतानुभव योगदास श्रीयुत जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय पहिला. शिवशक्ती समावेशन. ओवी क्रमांक 2. जो प्रियूची प्राणेश्वरी, उलथे आवडीची ये सरोभरी, चारुस्थळी एकाहारी एका अंगाची. या पियूने, शिवाने अतिशय प्रेमभराने, आनंदाने, स्वतःच्या बरोबर विरुद्ध परंतु स्वतःप्रमाणेच तोलामोलाची अशी प्राणेश्वरी पत्नी निर्माण केली. परंतु असे करताना त्याने तिला एकाच अंगी, एकाच धाग्यात धारण केली. म्हणून या अंगाला सत्य परमस्थळ असे म्हटले आहे. आवडीची ये. शिवाने अतिशय आवडीने, प्रेमाने, आनंदाने शक्तीची निर्मिती केली आहे. येथे नैसर्गिक, अहेतुक, सहजतेने केलेली क्रिया आहे. आपण एखादी वस्तू तयार करतो, त्यामागे आपला काहीतरी हेतू असतो. त्या वस्तूची उपयुक्तता पाहून आपण वस्तू घडवितो. तयार करण्यात आपला उपयुक्तता आणि उपभोग हाच प्रधान हेतू असतो. संत, संन्यासी, योगी हे सदा आनंदी असतात. त्यांच्या आनंदाला काहीही कारण नसते, कारण ते सदा निर्विचारी आणि निर्विकारी असतात. अशा अवस्थेतच आनंद निर्माण होतो. आपण असे असू शकत नाही, कारण आम्हाला सतत काहीतरी हवे असते आणि ते मिळवण्याच्या विवंचनेत आपण मग्न असतो. यास्तव जेव्हा ते प्राप्त होते तेव्हा आपल्याला सौख्य मिळते आणि जेव्हा ते मिळत नाही तेव्हा आपल्याला दुःख होते. यामुळे आपण कधीही आनंदात नसतो. संत, संन्यासी, योगी सूर्य उगवला, ढगांनी झाकला गेला, मावळला अशा सर्व स्थितीत आनंदातच असतात. हीच गोष्ट प्रत्येक बाबतीत असते. त्यांचा आनंद विनाकारण, नैसर्गिक, अहेतुक असतो. घटना, स्थल, काल याचा आनंदाशी काहीही संबंध नसतो. यामुळे तो सर्वसामान्य जनांच्या आयुष्यात कधीही निर्माण होत नाही, कारण अमर्याद भोगप्रवृत्ती अडथळा ठरते. भगवंत श्रींनी गीतेत सांगितले आहे की येथे येण्यात माझा काहीही हेतू नाही, मला काहीही मिळवायचे नाही, मला मिळालेले नाही असे काहीही नाही. नेमकी हीच आनंदाची अवस्था असते. याप्रमाणे आपण जेव्हा असे होऊ तेव्हा आपण आनंदात असू. त्यावेळी आपल्या हातून पूर्ण समाधानी आणि तृप्त अवस्थेत कर्म घडू लागेल. याचाच अर्थ ते कर्म अहेतुक असेल, ते कर्मासाठी म्हणून केलेले कर्म असेल. यालाच गीतेने निष्काम कर्म असे म्हटले आहे. उलथे. शिवाने शक्तीची निर्मिती उलथे अशी केली आहे, स्वतःच्या बरोबर विरुद्ध असलेली. आपण तव्यावर धिरडे घातले की ते वरच्या उलटसुलट दोन्हीही बाजूने नीट भाजले जावे, शिजावे म्हणून उलटे करतो. त्या उलटे करण्याच्या उपकरणाला उलथणे असेच म्हणतात. तसेच येथे आहे. त्याने स्वतःच्या बरोबर विरुद्ध बिरुदावली असलेली शक्ती निर्माण केली. यामुळे इतके दिवस तो स्वतःच स्वतःला एकाच बाजूने ज्ञात होत होता, आता दुसरी बाजूही ज्ञात झाली. आपणही वस्तू उलटसुलट बाजूने नीट टाळून सुलाखून निरखून घेतो आणि मग व्यवहार करतो. तरच तो व्यवहार चांगला होतो. त्यात त्रुटी राहत नाहीत. भविष्यात कलह निर्माण होत नाही. यामुळे येथे द्वंद्व निर्माण झाले. एकाची त्याच्या विरुद्ध असलेली बाजू उघडी झाली. यामुळे ज्ञानात समग्रता आली. यामुळे व्यापकता वाढली आणि वृद्धिंगत होऊ लागली. प्रत्येक गोष्ट तोलून धरली जाऊ लागली. परंतु दुर्दैवाने जर ती विरुद्ध बाजू समजली नाही तर कलह हमखास होऊ लागला. या गैरसमजाचे दुष्परिणाम म्हणूनच जगात दुःख आहे, युद्ध आहे, विनाश आहे. या उलथेमुळे शिव ज्ञात झाला. मायेमुळे शिवाची जाण झाली. मूर्ख असतात म्हणून शहाणा ज्ञात होतो.
अन्याय आहे, अधर्म आहे, म्हणून न्यायाला आणि धर्माला महत्त्व आहे. मायेमुळे भौतिक निर्माण झाले, मानव दुःखात पिचून गेला आणि यामुळे अध्यात्मयोगे शिव प्राप्त करण्याची सुबुद्धी मानवाला झाली. सरोभरी शिवाने शक्तीची निर्मिती स्वतःच्या बरोबर विरुद्ध अशी केली, परंतु ती स्वतःप्रमाणेच सर्वतोपरी बरोबरी असलेली समसमान केली. यालाच येथे सरोभरी असे म्हटले आहे. ज्या मूलभूत गोष्टी शिवात आहेत त्याच्या विरुद्ध असलेल्या गोष्टी शक्तीतही आहेत. यामुळे देवान इतकेच दानव प्रभावी आहेत. दुःखा इतकेच सुख विष आहे. दुर्जनां इतका सज्जन त्रासदायक आहे. भौतिक उपभोगां इतकेच आध्यात्मिक उपभोगही अमुक्त ठेवायला कारणीभूत आहेत. मग शिवाने त्याच्या विरुद्ध असलेल्या गोष्टी त्याच्याच तोलामोलाच्या का केल्या? वास्तवात त्याने येथे फक्त सुजलाम सुफलाम असेच निर्माण करायला हवे होते. सगळे कसे चॉकलेटी हवे होते, म्हणजे विश्वात दुःख, कष्ट, पीडा, त्रास निर्माणच झाला नसता. यामागे अनेकविध कारणे आहेत. त्यातील काही ठळक कारणांचा परामर्श घेऊ. द्वंद्व हा मूलभूत ब्रह्मांडाचा नियम आहे. ब्रह्म म्हणजे पोकळी आहे आणि ती अमर्याद आहे. ती कितीही पसरली तरी आणखी पसरतच जाते. याला अंत नाही. या ब्रह्मांडात शिव आहे. शिव म्हणजे एक अस्तित्व आहे. ते परमचैतन्य आहे. त्यात अमर्याद शक्ती आहे. ही शक्ती ऊर्जामय आहे. ती शक्ती शुभ्र, धवल, प्रखर, तेजःपुंज परंतु शीतल प्रकाश आहे. अशा प्रकारे शिव ब्रह्माच्या विरुद्ध आहे. तथापि शिव ब्रह्माप्रमाणे सूक्ष्मातिसूक्ष्म आणि अमर्याद आहे. अशा प्रकारे ब्रह्मांडात ब्रह्म आणि शिव असे मूलभूत द्वंद्व आहे. ते परस्पर विरुद्ध आणि त्याच वेळी ते समरूप आहे. यामुळे ब्रह्मांडात विश्व निर्माण होण्याआधी समतोल राखला गेला. शक्ती ब्रह्मांडात टिकून राहिली. यालाच अनुसरून शिवाने स्वतःमधून शक्ती निर्माण करताना ती स्वतःच्या विरुद्ध परंतु स्वतः इतकीच समसमान निर्माण केली. यामुळे येथे समन्वय साधणे शक्य झाले. तसे नसते तर तराजूच्या एकाच पारड्यात सामान ठेवल्यासारखे ब्रह्मांड कलते झाले असते आणि कदाचित कल्पनाही करता येणार नाही असा हाहाकार माजला असता. शिवामधून शक्तीमध्ये परस्पर विरुद्ध गोष्टी निर्माण झाल्यामुळे येथे शिवोपासना करावी अशी परिस्थिती निर्माण होते. तसे नसते तर मानव येथेच अडकून भौतिकाला सोडायला तयार झाला नसता. उदाहरणार्थ, शक्तीमुळे भौतिक जग आणि त्यात भौतिक वस्तुजगत निर्माण झाले आहे. याचा उपभोग घेताना जर केवळ सौख्यच निर्माण झाले असते तर मानव याचा उपभोग घेत येथेच रत झाला असता. परंतु शक्तीमधून सौख्याबरोबर तितकेच दुःखही निर्माण झाल्यामुळे मानवाला सुख आणि दुःख या पलीकडे आनंदाप्रत शिवाप्रत जाण्याची बुद्धी होते. त्यासाठी तो भौतिकामधून अध्यात्माकडे वळतो. सुखदुःखाच्या ससेमिऱ्यामधून वाचण्यासाठी या भौतिकाला साक्षी राहून सृष्टीलीला अनुभवू लागतो. नेमकी हीच आध्यात्मिक मार्गाची किल्ली असते. मानव शिवाप्रत जाण्याच्या लायकीचा झाला आहे की अजूनही भौतिकातच रममाण होण्याच्या लायकीचा आहे, हे या द्वंद्वामुळे प्रत्ययास येते. उदाहरणार्थ, एखाद्याला त्याच्या बरोबर विरुद्ध स्वभाव असलेले, फसवणूक करणारे, लुबाडणारे, चोर, लफंगी, व्यभिचारी, बदफैली इत्यादी भेटायला नको असे लोक भेटतात. अशावेळी हा स्वतःचा स्वभाव टिकवून ठेवतो की त्यांच्यासारखा तोही ढळतो किंवा त्यांचे पारिपत्य करण्याच्या नादात स्वस्वभावापासून दूर जातो. हे मोठे पाहण्यासारखे असते. तसे असेल तर अजूनही त्याची मुक्तीची ती वेळ आलेली नाही. तसेच एखाद्याला भरपूर अमाप वैभव प्राप्त होते. अशावेळी हा कसा वर्तन करतो ही त्याची परीक्षा असते. अशावेळी जर तो श्रीमंत योगी म्हणून आचरण करेल तर तो मुक्तीचा यात्रेकरू होऊ शकतो. दुसरे महाविलक्षण म्हणजे जो मुक्तीच्या यात्रेला पात्र झाला आहे अशाचीच अशी परीक्षा घेतली जाते. अशावेळी याला मोठे आश्चर्य वाटते
की मी एवढा आध्यात्मिक वृत्तीचा आणि माझ्या वाट्याला हे असे का आले आहे? तर अशा वेळी हेच ओळखावे की तू आध्यात्मिक वृत्तीचा असल्यामुळेच हे असे तुझ्या वाट्याला आले आहे. ही तुझी सत्व परीक्षा आहे. अशा वेळी लोभ, मोह इत्यादीला बळी पडल्यास ते आध्यात्मिक अधोगतीला कारणीभूत होते. एका हरी एका अंगाची. एका हरी, शिवाने शक्तीला निर्माण केली आणि तिला स्वतःला एकत्र जोडून घेतली. जशी काही शिव आणि शक्ती परमचैतन्याच्या दोरात एकाच हारात एकत्र गुंफलेली दोन पुष्पे आहेत. यामुळे ब्रह्मांडाची वैश्विक शोभा अवर्णनीय झाली. हा हार ब्रह्मांडाच्या गळ्यात मोठा डौलदार झुलताना दिमागदार दिसतो, मनोहारी दिसतो. या शिवशक्ती दोन फुलांच्या अवतीभोवती चल अचल, सजीव निर्जीव अशी भौतिक वस्तुजगताची आरास तर ब्रह्मांडाचे सौंदर्य वाढवीत आहे. ब्रह्मांडात ब्रह्मांडाचे अपत्य शिव हे इतका काळ एकटेच एकलकोंडे भटकत होते. आता अपत्याचे शक्तीशी लग्न झाले. ब्रह्मपित्याला सून आली. ब्रह्मांडरूपी घराला घरपण आले. चल अचल, सजीव निर्जीव अशी 84 लक्ष नातवंडे बागडू लागली, लीला करू लागली. त्याचा संसार वेल वाढू लागला. प्रत्येक योनीक अनेक जीव निर्माण झाले, पतवंडे झाली. हा म्हणता संसार वेल सर्व बाजूने पसरू लागला. एका अंगाची. ही दोन पुष्पे इतकी एकत्र आली की ती एकजीव झाली, एकरूप झाली आणि एकाच देहाला दोन भाग, एक शिव आणि दुसरे शक्ती असे जाणवू लागले. यालाच अर्धनारी नटेश्वर असे आपण संबोधन दिले. एकाच चैतन्यामधून, परम ऊर्जेमधून शिवाचे आणि शक्तीचे आपापल्या परी भिन्न भिन्न कार्य सुरू झाले. शिव अव्यक्त, अरूप, निराकार, मौन, अकर्ता आहे आणि शक्ती या विरुद्ध व्यक्त, रूपवान, आकार असलेली, स्वर शब्दयुक्त आहे. अशी भिन्न कार्ये एकाच देहामधून, एकाच चैतन्यामधून, एकाच परम ऊर्जेमधून सुरू आहेत. अशा प्रकारे जगडव्याळाचा संसार भरभरून वाढता वाढता जोमात सुरू राहिला आहे. चारुस्थळी. चारू याचा अर्थ आहे सत्य, अर्थात परमसत्य. या ब्रह्मांडात एकमेव सत्य, परमसत्य आहे आणि ते म्हणजे आत्मपरब्रह्म, शिवतत्व. याचे स्थळ म्हणजे ब्रह्मांड. ब्रह्मांडाचा विचार करता चारुस्थळ म्हणजे ब्रह्मांड स्थळी शिवतत्व कार्यरत आहे, विश्वाचा कारभार करत आहे. हे स्थळ म्हणजे योगधाम, विश्वाचे केंद्र. गीतेप्रमाणे या विश्वाच्या केंद्रस्थानी पुरुषोत्तम निवास करतो. याचा अर्थ या पुरुषोत्तमामधून विश्वामध्ये जी अनेकविध कार्ये होतात त्यासाठी परम ऊर्जा पुरविली जाते. त्यांना सोयीप्रमाणे अनेकविध नावे दिली जातात. विश्व स्वधर्माची संस्थापना करण्यासाठी जे कार्य झाले ते योगेश्वर, भगवंत श्रीकृष्ण या नामाभिमानाने प्रसिद्ध आहे. माया निर्माण करून भौतिक वस्तुजगत निर्माणाचे कार्य झाले ते शिव, महादेव, शंकर या नामाभिमानाने प्रसिद्ध आहे. ही दोन्हीही कार्ये त्या पुरुषोत्तमामधून, त्या परमचैतन्यामधूनच होत असतात. अशाच प्रकारे या विश्वात अनेक कार्ये केली गेली. त्यांना अशाच प्रकारे अनेकविध नावे दिली गेली. त्याप्रमाणे तेथे विश्व स्वधर्माची कार्ये झाली. कोणाच्या भावना दुखवायला नकोत म्हणून ही चर्चा येथेच संपन्न करतो. आपल्याला चारुस्थळी याचा अर्थ समजला इतके पुरे आहे. जो प्रियूची प्राणेश्वरी. अशा प्रकारे प्रिय शिवाची प्रियतमा प्राणेश्वरी शक्ती आहे. तिचा महिमा अगाध आहे. तिच्यामुळे शिव या विश्वात ज्ञात झाला. 84 लक्ष योनींची यात्रा करणारा जीव पुन्हा योगधामी शिवाप्रत आला. पोकळ असलेल्या ब्रह्मांडात शिवशक्तीमुळे सृष्टीलीला निर्माण झाली. आपल्याला आपल्यात असलेला प्राण जसा प्रिय आहे तसे शिवाला शक्ती प्रिय आहे. यास्तव तिला प्राणेश्वरी असे म्हटले आहे.
तसेच तिला शिवाने स्वतःचाच अर्ध्या अंगी धारण केलेली आहे, म्हणून तिला प्रियूची प्रिय असे म्हटले आहे. हरिओम.